बाप स्वाभिमानी बाना, बाप कन खर कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबान हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कलस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. उलाढाली करतो बाप फक्त घरासाठी, शिवाशाप या जगाच बाप घेतो माथी. घर बाय कोणी मुले यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. बाप म्हणजे जणुकी वाल्या कोल्याची जमात, ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत. बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा कोण दिसणार कसा. बाप आयुष्यभर कधीच रडत नसतो, तो फक्त त्याचे आश्रू साठवत असतो फक्त त्या क्षणासाठी. कोणते ते क्षण? त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. बाप साठवतो आश्रू वाट पाही त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो, कधी रडतो बाप? जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, ज्याने जपले मुलांना तळ हाती पाकल्यात. अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात, बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार. नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर, बाप म्हणजे असे की एक अबोलीच झाड. बाप म्हणजे असे की एक झाड अबोली, बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त सावली, जणू अव्यक्त सावली. खरंच आज मातृपितृ दिन आहे. आई वडिलांची कृतज्ञता केवळ आजच नाही तर वर्षाच्या 365 दिवस विद्यार्थ्यांनी आपल्या आदरानं प्रतिबिंबित केले पाहिजे. आणि म्हणून आपण दरवर्षी मातृपितृ दिनाविषयी आपण स्कूलमध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. ते सदा सर्व काळ तुम्ही काळजाच्या कोंदणामध्ये जपले पाहिजे. आज मातृपितृ दिन आहे. इथे माझ्या आई वडिलांचं मी पूजन केलं. तुम्ही घरी गेल्यानंतर एक गोष्ट करा. खरंच तुमच्या आई वडिलांचं तुमचं जर तुमच्या आई वडिलांवरती प्रेम असेल, तुम्हाला असं काही वाटत असेल तर लक्षात घ्या, आज मातृपितृ दिन आहे. घरी गेल्या गेल्या आई दिसतात, वडील दिसतात, कडकडून मिठी मारा. कारण लक्षात घ्या, ही भूक पुन्हा आपल्याला भागवता येणार नाही. जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत अंतःकरणातली ही भूक भागवून घ्या. मला माझ्या आयुष्यातला प्रसंग आठवतो. जेव्हा आई वडिलांच्या आयुष्याची संध्याकाळ होते, 8 महिने वडील आजारी असतात. तेव्हा त्यांना स्मृतीभ्रंश झालेला असतो, त्यांना आठवत नाही. अगदी मी जवळ गेला तरी हा माझा मुलगा हे त्यांना कधी कधी कळत नव्हतं. स्मृती दोष झाला होता. बऱ्याच वेळा 3 वाजता मी स्कूल संपल्यानंतर घरी जायचो, वडिलांना जवळ घ्यायचो, मांडीवर डोकं ठेवायचो आणि जशी आई अंगाई गीत गाऊन आपल्या लेकराला झोपवते तसा मी त्यांना झोपवण्याचा प्रयत्न करायचो आणि ते माझ्या मांडीवर झोपायचे. पण तुम्हाला क्षणभर असं वाटायचं, अरे
मी त्यांची स्मृती जागी असताना जर मी हे केलं असतं तर माझ्या आयुष्याचं जीत झालं असतं. म्हणून लक्षात घ्या, जोपर्यंत आई वडील आहेत, जोपर्यंत त्यांची संवेदना जागी आहे, तोपर्यंतच तुम्ही त्यांना प्रेम द्या. आणि म्हणून सांगतो, घरी गेल्या गेल्या आई वडिलांना कडकडून मिठी मारा आणि पहिल्यांदा त्यांच्या चरणावरती माथा टेकवा, त्यांच्या चरणाला स्पर्श करा. म्हणजेच त्या ठिकाणी आई वडिलांना सुद्धा त्यांचा चरण स्पर्श, तुम्ही केलेला चरण स्पर्श त्यांना टॉनिक सारखा वाटेल, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये उभारी आल्यासारखं वाटेल. तुम्ही घेतलेले दर्शन आणि तुम्ही टेकवलेला त्यांच्या चरणावरचा माथा त्यांना अक्षरशः पेन किलर सारखा वाटेल. त्यांना आयुष्यभरच्या वेदना ह्या नष्ट झाल्यासारख्या वाटतील. आणि म्हणून लेकरांनो, बाळांनो, पोरांनो, घरी गेल्या गेल्या आई वडिलांना कडकडून मिठी मारा आणि त्यांची पूजा करा, त्यांच्या चरणावरती माथा टेकवा. एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मातृपितृ दिनाच्या आपणास भरभरून शुभेच्छा देतो. माझ्या आई वडिलांना विनम्रपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir, for this inspiring word for us. You are constant source of inspiration for all of us, and we gaze the voice